ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जळगाव जिल्ह्यातल्या BH4 मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेसह जळगावातील जितेंद्र कंडारे यांच्या घरावरती काल आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला। या घटनेमुळे जिल्ह्याभरामध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पालघरच्या वाढवण बंदराविरोधामध्ये स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिकांकडून काल निषेध बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सध्या पालघर जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय, त्यामुळे रस्त्यावरती ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बंदर विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना त्यांनी ताब्यात घेतलंय। रायगड जिल्ह्यातल्या नागोठणेमध्ये काल स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी रिलायन्स कंपनीजवळ ठिय्या आंदोलन केलं। नागोठणेमध्ये उभारण्यात आलेल्या IPCL कंपनीसाठी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्यात, पण प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात न आल्यानं स्थानिकांनी हे आंदोलन केलं। केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करावं या मागणीसाठी काल महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये रास्ता रोको करण्यात आला। नांदगावमधील हुतात्मा चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर काल जळगाव जिल्ह्यातल्या दौऱ्यावरती होत्या। ठाकूर यांच्या आगमनावेळी भाजप महिला आघाडीच्या काही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यातील महिलांवरती होणाऱ्या अत्याचारासंदर्भात त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेला भेट नाकारल्यामुळे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला। बेळगावमधल्या कॅम्प भागातील पोस्ट ऑफिस समोर काल 400हून अधिक पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये कायम करावं, सगळ्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला आपल्या मागण्यांचे फलक हातात घेत कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील तांबडी गावामध्ये 26 जुलैला एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला होता आणि या प्रकरणी काल माणगाव न्यायालयामध्ये सुनावणी झाली। या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील उपस्थित होते। हा खटला फास्ट ट्रॅकवरती चालवण्याची विनंती उज्ज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये केली आहे। गोंदियामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 7 गाड्या पोलिसांनी जप्त केल्यात। या कारवाईमध्ये एकूण 50 लाखांच्या मुद्देमालासह 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। काही वाहनांमध्ये अवैधरित्या जनावरं कोंडून नेत असल्याचं देखील लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या गाड्या देखील तपासणी केली। यावेळेला या गाड्यांमध्ये 37 जनावरं आढळून आली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये अनैतिक व्यवसायामध्ये ढळलेल्या 2 मुलींची पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सुटका केली आहे। या प्रकरणामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटक केली आहे। या 2 मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावरती अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालंय। या 2 तरुणींना नोकरीचं आमिष दाखवून आणण्यात आलं होतं। धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस, महसूल आणि वन विभागाच्या पथकानं गांजाची शेती करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे। धुळे जिल्ह्यातल्या लाकड्या हनुमान गावाच्या शिवारामध्ये वन जमिनीवरती शेतामध्ये गांजा वाळत टाकल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी 605 किलो वजनाची एकूण 12,10,000 रुपये किमतीची गांजाची झाडं जप्त केली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या धामणे गावामध्ये भावानेच भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। संजय सावंत असं हल्लेखोर भावाचं नाव आहे। हत्या केल्यानंतर संजय आणि त्याची आई पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीरमध्ये धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवरती प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। 8 वाहनांसह 2 गोदामांवरती ही कारवाई करण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून मनोरा आणि मंगळूरपीर परिसरामध्ये अवैध धंदे सुरू होते आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। गोंदियामध्ये वाघाची शिकार करणाऱ्या 3घांना वन विभागानं अटक केली आहे आणि या प्रकरणामध्ये 8 दिवसांनंतर पिता पुत्रांसह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। मात्र शिकार झालेल्या वाघांची नखं आणि डोकं शोधण्यामध्ये अद्याप वन विभागाला यश आलेलं नाहीये। बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील किनी गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। काल या बिबट्यानं एका 9 वर्षाच्या मुलाला उचलून नेल्यानं खळबळ उडाली आहे। 1 तासाच्या शोधानंतर या मुलाचा मृतदेह आढळून आलाय। 4 दिवसांपूर्वी याच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पंचायत समिती सदस्याचा मृत्यू झाला होता। कारच्या इंजिनमध्ये अडकलेल्या एका अजगराची सर्पमित्रानं सुटका केली आहे। हा अजगर तब्बल 9 फूट लांबीचा होता। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ऊर्जानगर भागामध्ये ही घटना घडली आहे। हॅबिटेट कॉन्झर्वेशन सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी वन विभागाच्या मदतीने या अजगराला जंगलामध्ये निसर्गमुक्त केलाय।
कारच्या इंजिनमध्ये अडकलेल्या अजगराची सुटका चंद्रपूरमध्ये करण्यात आलेली आहे। कारच्या इंजिनमध्ये हा अजगर जाऊन अडकला होता। 9 फुटी हा अजगर होता आणि तिथे त्याची सुटका आता सर्पमित्रांकडून करण्यात आलेली आहे।